तर त्या दिवशी आपण आलो होतो ना, त्या तांबूशीच्या स्पॉटला आलोय. तर बघूया आज तांबूसा लागता का. हो हो हो, लागली मित्रांनो, लागली. तर इकडे बघताय खवळं काढलीत आणि क्लीन केलाय पूर्ण मासा. हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण तांबूशी पकडायला आलो पुन्हा एकदा. तर त्या दिवशी आपण आलो होतो ना, त्या तांबूशीच्या स्पॉटला आलोय. तर बघूया आज तांबूसा लागता काय. त्या दिवशी बरीच तांबूशी सुटून गेली आपली, पण आज बघूया काय सकाळची रिपोर्ट आहे काय. तर पाणी ना खूप आहे, अजून खाली चाललंय आणि इथे ना तांबूशीची फिडिंग कंटिन्यू आहे. छोट्या तांबूशीची फिडिंग कंटिन्यू आहे बघा. मारते थोड्या वेळाने वरती येऊन. तर कसं माहिती आहे, वरून कोळंबी वगैरे येते, त्याच्यावरती फिडिंग करते बघा. कंटिन्यू फिडिंग आहे. तर काय करतो माहिती आहे, श्रिम्प लावतो छोटं. तर हे श्रिम्प मारून बघूया थोडा वेळ ओढतं काय, नंतर मग लूर ट्राय करू बाकीचे. तर हमखास काही ना काही कॅच होणार. सकाळीच काय कॅच होतो का इकडे माहीत नाही, पण फिडिंग तर भरपूर आहे एवढं पाणी असून सुद्धा. बघूया. असली तर हमका सोडणार. तिकडे फिडिंग जास्त आहे इकडच्यापेक्षा, इकडे एवढी नाही आहे, तिकडे कंटिन्यू मारते. नाहीतर मग काय लूट ट्राय करूया. त्या दिवशीच आपलं व्हायब्रेटरनं अडकलं तिथे, नाहीतर व्हायब्रेटरला खतरनाक स्ट्राईक होते. स्वतःकडे स्ट्राईक आहे जास्त. ओ शट मारून गेली स्ट्राईक होती. हा एक कलर आहे श्रिम्पचा. हे ग्रीन लेपर्ड आहे मला वाटतं. हंट हाऊस. आल्यापासून बरंच खाली गेलं पाणी 15 मिनिटात. साधारण अर्ध्या तासात अजून बहुतेक खाली जाईल, मग बरोबर स्ट्राईक होतील. हो हो हो, लागली मित्रांनो, लागली. हो हो, चांगली साईज आहे. एक नंबर साईज मित्रांनो. हे बघा कसली लागली. ग्रीन लेपर्ड. फिरवत होतो खालती आणि झापकन उचलला श्रीम. एक्सपेक्ट नाही केलेलं इकडे एवढा मोठा कॅच होईल. मस्तपैकी तांबूसा लागला बघा. साईज एक नंबर आहे, म्हणजे जवळजवळ किलोभर आहे. किलोचा पीस असेल जवळजवळ. तर काढून ठेवूया. अरे बाबा, पिशवी आणली मित्रांनो आज पण. तर इथे कसं माहिती आहे, ड्रॅग थोडासा टाईट ठेवायचा, नाही तर पळाली ना इकडे तिकडे तर अटकते लगेचच कुठे पण. आणि हुक एक नंबर झालेली. शट मित्रांनो, सुटली तांबूशी. मस्त पीस होता. आपण कॅमेरा बंद होता, जबरदस्त उचलला होता. हुक पण चांगली झालेली अक्षरशः. एक नंबर उचलला होता मित्रांनो. ट्रॅक थोडासा ना सेल ठेवूया, पळायला जागा भेटू. मस्त स्ट्राईक होती.
गोप्रोमध्ये मित्रांनो बॅटरी आहे कमी, आत्ता बघितली मी, घरी चेक नाही केली, बॅटरी चेंज करून नाही आणली आणि एक्स्ट्रा बॅटरी काय मी आणत नाही, काही शूट आपण जास्त मोबाईलनेच करतो, गोप्रोने नाही करत, त्याच्यामुळे. मित्रांनो लागली आता तांबोशी, लागली परत एकदा. अरे बाबा सुटू नको रे, ये कस पळत येते, खतरनाक खतरनाक. ओ मस्त, ग्रीन लेपर्ड, ग्रीन लेपर्ड. हे बघा तोंड फाटलं बहुतेक होतं, गेली असती तर मस्त साईज यायची, पण ग्रीन लेपर्ड. तर मित्रांनो ना स्ट्राईक आहेत, 2 लागून सुटल्या, 2 पीस काढले आपण. तर मध्ये मध्ये मारतय, पाणी खाली चाललंय अजून पण. किरण पण आलंय मस्तपैकी, जरा बरं वाटलं, पण थंडी कमी झाली, बरीच कमी झाली थंडी. आता थंडी नाही आता ही जास्त. थंडीतून ना सकाळी यायचे वांदे व्हायचे बाहेर, कंटाळा यायचा अक्षरशः उठायला सकाळीच. गाडीवरून खूप थंडी लागते. श्रिम्प चेंज केलाय आता, दुसरा कलर लावलाय, पहिलावाला. रस्त्याच्या कडेला स्पॉट आहे एकदम. मित्रांनो कॅमेरा बंद होता आणि मस्तपैकी जिताडा लागलेला, चांगली साईज होती मित्रांनो, सुटला. शेट यार, भरती आहे ना, मला वाटतं भरतीने वर आला. शेट, 1 नंबर पीस होता मित्रांनो, मस्त पीस होता, खतरनाक स्ट्राईक झाली होती. कॅमेरा ना कंटिन्यू चालू नाही ठेवू शकत. चांगला हुक पण झालेला, पण खूप जोरात पळाला, आडतीड, आणि त्याच्यात तो सुटला. खूप ताकद लावली होती, ड्रॅग पण थोडासा टाईटच होता, त्याच्यामुळे मेन सुटला. तर मित्रांनो सकाळी आपण फिशिंगसाठी गेलेलो आणि आता कुकिंग टाइम आहे आपला. तर 2 तांबोश्या लागल्या, एक घरी ठेवली आणि ही मोठीवाली घेऊन आलो. तर प्रॉपर 1 किलो आहे आणि 1 किलो तांबोसा आता रोस्ट होणार व्हाळात मस्तपैकी. तर एकदम मस्त साईज भेटली त्या स्पॉटला. एकदम अशी किलोवर साईज क्वचित मिळते, नाहीतर छोट्या भेटतात, साधारण अर्धा किलो, पाऊण किलो, 300-400 ग्रॅम ह्या साईज भेटतात. आज लक चांगलं होतं, मोठी साईज भेटली, म्हणजे आपल्याला कुकिंग करायला एकदम भारी अशी. 3 तर स्ट्राईक, 2-3 स्ट्राईक मिस झाल्या, 3 मासे लागून सुटले. तर ठीक आहे, आता मस्तपैकी तांबूसा कटिंग करूया. कटिंग करूचा नाही, म्हणजे फक्त साला काढूची आहेत, त्याची खवळा काढूची आहेत आणि कट मारूची आहेत. तर खवळं काढूया आधी, आणि खवळं काढायला असं दुसरं काय आणलं नाही, तुरीनेच काढूया. पण ताजा मासा असेल ना तर खवळं पटापट येतं, आणि फ्रीजरमध्ये ठेवला ना आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही खवळं काढायला गेलात ना तर ते कठीण काम होऊन जातं. हे बघा पटापट येतात खवळं. आणि बार्बेक्यू सेट आणलाय, सो त्याच्यावरती रोस्ट मस्त होईल. कोळसा पण आहे, कोळसा असेल तर पटकन मासा चांगला रोस्ट होतो, म्हणजे मासा असेल, चिकन असेल. तर इकडे बघताय खवळं काढलीत आणि क्लीन केलाय पूर्ण मासा. हे बघा आतमधली सिस्टीम सगळी काढून टाकली, मस्तपैकी क्लीन केलाय. तर आता याला चर मारूया, मसाला लागायला मस्तपैकी पूर्ण असे बरेचसे. अरे बघा इकडून खवळं जास्तच काढलीत मस्तपैकी. तोंडात कल्ले होते, काय बोलतात त्याला, आरी, ती पण काढून टाकली. तर चला कट मारूया मस्तपैकी आता, म्हणजे मसाला लागेल चांगला. एक साइड मस्त झाली, दुसरी साइड पण सेम कटिंग करूया. चिकन कसं रोस्ट केल्याच्या नंतर कडक होतं, मासा सॉफ्ट होतो साधारण. ही एक बाजू, ही दुसरी बाजू. तर आत्ता पेस्ट रेडी करूया, मसाला रेडी करूया याला लावायला, आणि मस्तपैकी रोस्ट करूया लगेचच. ही पेस्ट आहे, ह्याच्यात कोथिंबीर आहे, लसूण आहे, अद्रक आहे, लिंबू ह्याच्यातच टाकलंय. तर अजून ॲडिशनल लिंबू आणायला पाहिजे होतं, विसरून आलोय.
ही पेस्ट घेऊया, त्याच्यामध्ये टाकूया मिरची पावडर, थोडीशी हळद टाकूया, हा गरम मसाला टाकूया थोडासा, हा चिकन मसाला टाकूया थोडासा, तो मिक्स करूया मिक्स। हे बघा कसली पेस्ट रेडी झाली, एक नंबर। पण ही पुरेल काय, नाही तर परत नाही पुरली तर अजून करू। हे मीठ लावूया, मसाल्यामध्ये नाही टाकलंय, माशाला डायरेक्ट लावूया म्हणजे चांगलं लागेल। ओके चला, तर पेस्ट लावूया आता। काटे काढले नाहीत त्याच्यामुळे ना मसालो सावकाश लावायचो, नाही तर हाताक मसालो लागत। आता कोळसा पेटवूया आणि मस्तपैकी जाळीवरती भाजूया, रोस्ट करूया। तर मित्रांनो कोळसा पण पेटलाय, मस्तपैकी जाळीला लावूया तेल, आणि आधी तांबाऊ सायच्यावर राहत काय माहित नाही, कटोकट राहत, जाळीला तेल लावूया नाही ते चिपकेल। तसं पण साधारण चिपकेल कदाचित। तर हा आपला मासा तांबोसा, तर फॉईल पेपरमध्ये किंवा केळीच्या पाण्यात गुंडाळून जर तुम्ही भाजायचा प्रयत्न केलात ना तर तो रोस्ट नाही होत, तो बॉईल होतो आणि त्याला टेस्ट नाही येत अशी तंदुरीसारखी, तो पूर्ण बॉईल होऊन जातो। असा रोस्ट केलेला मासा ह्याची टेस्ट भारी असते। साधारण वरून तेल लावूया, बैलबिरी योग लागलं, संध्याकाळ झाली मित्रांनो, बैलबिरी योग लागलं लोकांचं, त्याला लावूया साधारण। तर मगाचपासून विचार करीत होता असाल कॅमेरामन कोण आहे, तर मासा रेडी करून ठेवला आहे, आता भाजूचं काम कविताकडे आहे। मान्या आहे, मान्या सकाळीच मुंबईवरून आलो, मान्या आणि आम्ही चर्चे रोस्ट केले होते होय ना मान्या आपण, पण तेव्हा मान्याचा उपवास होतो, मान्याने पनीर खाल्ला आणि पनीर पण काही धड झालेलं नव्हतं, तो नरम नरम होतो। आज तांबवसा बघूया कसा रोस्ट होता आता। तर इकडे वाळत आलो, वाळाचं पाणी बघताय खूप कमी झाले आता, तर बांध मोकळा पडला हा बघा, त्याच्यात कुर्ले मरणाचे असतील। तर मित्रांनो विषय काय माहिती आहे, किती तेल लावलात ना तुम्ही तर मासा चिपकतो, माशाची स्किन चिपकतेच। तर एक साईड साधारण चिपकली, आता दुसरी साईड पण चिपकलीच असणार। विषय काय होतो माहिती आहे, माशाला तुम्ही डायरेक्ट असं पलटू नाही शकत, तो शिजतो एकदम सॉफ्ट होतो। आता बघूया कसं जमतंय ते, बहुतेक भाजत आलाय म्हणजे शिजला असेल, थोडासा असा रोस्ट होऊ देत। तर इकडे बघताय मित्रांनो मासा रोस्ट झालाय, फक्त स्किन चिपकली तांबवशाची। आता नाही का काढूया, भाजला असत आणि एकदम शिजलंय, सॉफ्ट झालंय, त्याच्यामुळे ना ते उचलायला पण कठीण जातंय। रोस्ट झालाय एक नंबर, मासा शिजलाय पण मस्तपैकी, फक्त स्किन चिपकली। आपण खूप तेल लावलेलं तरी पण चिपकतेच माशाची स्किन। तरी आत्ता टेस्ट करूया, खाऊया मासा मस्तपैकी तांबोशी। हे बघा शिजलंय, एकदम सॉफ्ट झालंय। गरम असेल मरणाचा, छान लागते। मसाला कसा लागला? मसाला पण आहे व्यवस्थित, अर्धा मसाला गेलो चिपकून जाळीक, पण त्याच्यानंतर आम्ही थोडासा वरून मसाला लावला होता, सो मसाला आहे बराच।
चांगला आहे, फक्त जरा कुरकुरीत नाही रोस्ट झाला, म्हणजे असा सॉफ्ट आहे पूर्ण. हा बघा, पण कोळशाचा फ्लेवर येतोय थोडा थोडा, छान आहे. पण फक्त जरा कडक रोस्ट हो आता. आता नेक्स्ट टाइम काय करूया माहिती आहे, पूर्ण मासा रोस्ट करूयात नको, पीसमध्ये डिवाइड करून रोस्ट करूया, म्हणजे ते चिपकणार पण नाहीत आणि रोस्ट पण भारी होणार. असो मासो ना रोस्ट नाही होत एकदम, आणि रोस्ट झालो असतो पण काय विषय होतो, स्किन चिपकते, त्याच्यामुळे त्याला जास्त ठेवायला पण होत नाही. आणि दुसरी गोष्ट एवढा सॉफ्ट होतो ना, त्याला इकडे तिकडे फिरवायला पण होत नाही. तरी पण ओके, आजची कुकिंग अशीच खाऊ लागत आता. तांबूशी रोस्ट, पण मसाल्यावाला जो पार्ट आहे ना वरचा, तो भारी लागतोय. तर मित्रांनो, मासा रोस्ट झाला, पण कसं माहिती आहे, कडक नाही झाला. स्किन असते ना, त्याला मसाला लागला होता चांगला, पण ती स्किनच चिपकली, त्याच्यामुळे थोडासा बॉईल टाईप लागत होता. पण टेस्ट चांगली होती मसाल्याला. तर विषय काय होतो माहिती आहे, असा रोस्ट केल्यावर स्किन चिपकते. त्याच्यामुळे आता नेक्स्ट टाईमला ना त्याची पीस काढून मस्तपैकी रोस्ट करूया नेक्स्ट टाईम. तर फिश तंदुरी बनवायची असेल ना मोठ्या माशाची, छोटा मासा होऊन जाईल, पण मोठ्या माशाची जेव्हा फिश तंदुरी बनवायची असेल ना, तर त्याला दोन्ही साईडने जाळी पाहिजे. ओके, तर नेक्स्ट टाईमला ट्राय करू, बघू कसं जमतंय. तर मी मासा बराच खाल्ला, ह्या दोन्ही मंडळींनी खाल्ला नाही जास्त, त्यांना तो आवडला नाही जास्त ॲक्च्युली. तरी पण चला, आता घरी जातोय. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.